राम नारायण राम. 1770 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. एक व्यक्ती आपल्या मातापित्यांच्या विचारधारा, सवयी आणि त्यांच्या विचारधारेला अनुसरून पुढे जात आहे. एकही शिकलेली मुलं डॉक्टर, MLA, जस्टिस, इंजिनियर कधीही असं विचार करत नाहीत की त्यांच्या मातापित्यांनी त्यांच्या विचारधारेला लागू करण्यासाठी त्यांना भाग पाडले. मला विचार करण्यास नेचरने भाग पाडले. ही माझी टिप्पणी नाही, ही विचारधारा महागुरु बालक ब्रह्मचारी यांची आहे. 10 वर्षांपूर्वी मूर्तिपूजा आली. मूर्तिपूजा एक नकाशा आहे. नकाशाच्या सारखा, जसं नकाशात अमेरिका कुठे आहे, रशिया कुठे आहे, इंडिया कुठे आहे हे आपण पाहू शकता आणि तिथे जाऊ शकता. पण मूर्ती आपल्याला काय सांगते? काही दिवसांपूर्वी हिंदू लोक आणि बांगाली लोकांनी दुर्गा पूजा केली. दुर्गाच्या 10 हात असतात. 10 हाताचा काय अर्थ आहे? एखाद्या माणसाच्या 10 हात असू शकतात का या पृथ्वीवर? मी कधीही असं माणूस पाहिलं नाही. तर 10 हात असलेली मूर्ती का आणली गेली? दुर्गा माता काय सांगतात? कुणीही यावर विचार करत नाही. पूर्वी ज्ञानवंत लोक म्हणायचे की दुर्गा माताच्या 10 हातांनी समाज आणि राष्ट्राचे हात दाखवले, कारण तिच्या 10 हातात 10 शस्त्र आहेत. दुर्गा माता सांगतात, माझं उचल, मला मिठाई किंवा फुलं नको, माझ्या हातातले शस्त्र उचल आणि समाजात जे काही घडत आहे त्याचा नाश करा. तुमच्या मनातील वाईट विचार बाहेर काढा. मूर्तिपूजा मूर्खांना चालाक बनवण्यासाठी आली, पण मूर्खांचं काम थांबलं नाही. मूर्खांचं काम अजून सुरू आहे. जितके शिकलेले होतात तितकेच मूर्खाचं काम करत जातात. बुद्धी ही आपला अल्लाह, खुदा आणि भगवान आहे. बुद्धी ही आकाश आहे. बुद्धीचं सर्व काही आहे. अधिक विचार करण्याची आवश्यकता नाही. साध्या प्रकारे विचार करावं. माझ्या मातापित्यांना आणि त्यांच्या मातापित्यांना सर्वांनाच चुका केल्या आहेत. मी खूप शिकलेलो आहे. आज विज्ञानाच्या युगात आपल्याला खूप शोध आणि विकास झाले आहेत. मानवाने सर्व काही सांगितले, त्याला एकत्र केलं, पण ते निर्माण केलं नाही. पृथ्वी पाहत आहे, सूर्य पाहत आहे, आकाश पाहत आहे, पाणी शांतपणे बसले आहे. सर्व काहीवर रेकॉर्ड होत आहे. जे काही घडत आहे ते सर्व दिसत आहे. सर्वांचा कार्य लवकरच होईल. पृथ्वीचा फिरणे आणि आकाशाची हालचाल सुरूच राहील. विचार करा, समुद्र किती मोठा आहे, पर्वत किती मोठा आहे. प्रकृतीने समुद्र तयार केला आणि मग त्याला पर्वतांमध्ये बदलले. शास्त्रज्ञांना असे मोठे पर्वत तयार करण्यास सांगितले तर ते तयार करू शकणार नाहीत. झाड तयार करण्यास सांगितले तर ते बियाण्याशिवाय तयार करू शकणार नाहीत. म्हणून पृथ्वी प्रत्येकाला विचार करण्यास वेळ देते. भारताची गोष्ट प्रत्येकाने ऐकली पाहिजे. तेच आपलं काम आहे, ते करून दाखवायला. संपूर्ण जगाला भारताचं बोल ऐकावं लागेल, तेच आपलं काम आहे. संपूर्ण जगाला प्रकृतीचं बोल ऐकावं लागेल. ते आपण करत आहोत. आपण मोदी आणि योगी सोबत बोलणार आहोत. आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाची पर्वणी नाही. मला फक्त 2 चांगले लोक हवे होते, ते मिळाले. आता आपण पाहूया की मोदीला कोण मारणार आहे. आपण पाहूया की योगीला कोण मारणार आहे. आपल्याकडे कोणतीही शक्ती नाही. आपण त्याच्या कामाची निंदा दाखवणार आहोत, त्याला मातीमध्ये पुरणार आहोत. मी केवळ मोठ्या मोठ्या गोष्टीच नाही बोलत, मी धैर्य बाळगतो, करून दाखवतो. चॅलेंज तर कोणी घेत नाही. नंतर धमकी देतात की आपण मरणार. पुढे जा, कुठे मरणार ते सांग. मी कोणालाही मरण करू शकतो, मला कोणी मारणार? प्रकृतीने मला जे हवं ते करण्याचा हक्क दिला आहे. कोणत्याही धर्मात जन्मलेला मुलगा, तो मुस्लिम असो, हिंदू असो किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो, तो जन्म घेताना रडतोच. भगवान कुठे आहेत? अल्लाह कुठे आहे? आज जे दिसते तेच सत्य आहे. आज सूर्य दिसतो, पृथ्वी दिसते, हवा दिसते, पाणी दिसते, आकाश दिसते. ते आता दिसत आहे आणि ते पुढे देखील राहील. त्याचं काही मूल्य नाही. मानवाने तयार केलेल्या प्रत्येक गोष्टीचे मूल्य आहे, पण वरच्या देवाने दिलेल्या गोष्टीचे काही मूल्य नाही. जे दिसत नाही ते अस्तित्वात नाही. म्हणून मूर्खपणाच्या गोष्टी करू नयेत. लोकांना, गरीब लोकांना समजदार व्हायला पाहिजे. मंत्री आणि नेत्यांनी गरीब लोकांना किती काळ मूर्ख बनवून ठेवले आहे. मी त्यांना सोडणार नाही. मोदीला घाबरायला नको, कारण मी घरात बसून अशी रॉकेट सोडणार आहे की सर्व घरात बसून मरणार, पॅरालाइज होणार. म्हणून सर्व लोकांना सांगतो की तुमच्याकडे वेळ नाही. वरच्याने तुम्हाला वेळ देणार नाही. मी पोस्ट ऑफिसचा मालिक आहे, जो सर्वांना माहिती देतो. जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर हे प्रकृतीचं वचन आहे. तुम्हाला ऐकायचं नसेल, ते तुमच्यावरच अवलंबून आहे. राम नारायण राम.